महाराज की जय. आपण महाराष्ट्रीयन आहोत. आज सगळे इथे महाराष्ट्र सह्याद्री पुरस्काराकरता आपण आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की आपण एकदा जल्लोषाने जय घोषणा द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की. आता जोश वाटतंय. आज आपण इथे सगळे टॅलेंट हंट या पुरस्कारासाठी जमलेलो आहोत. खरं तर इथे जमलेले जेवढे पण आपले अवॉर्डीज आहेत किंवा ज्यांना डॉक्टरेट मिळणार आहे, सह्याद्री पुरस्कार मिळणार आहे, नक्कीच दीपक भाऊंनी त्यांच्यामध्ये एक चांगला टॅलेंट बघितलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे सगळेजण बसलेले आहात. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये टॉपला असणार, म्हणूनच आज आपण इथे आहात. खरं तर टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा 2025 महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाचा भव्य सोहळा. आज आपली ही जी महाराष्ट्राची जी प्रतिष्ठा जपलेली आहे, हे मातब्बर समोर बसलेले आहेत. नक्कीच आज यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार हे भाग्याची गोष्ट आहे. आज देऊळ बंद या चित्रपटामध्ये ज्या सिने कलाकारांनी काम केलेलं आहे, म्हणजे देऊळ बंद हे आपला किती चित्रपट गाजलेला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच नक्कीच माहिती आहे. शिवाय आपले हे कृषी विभागातले जे सर आहेत, यांनी आपल्या महाराष्ट्राची शेतकऱ्यांची जी परंपरा जपण्याचं काम करत आहेत, हे कुठेतरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपले सिने अभिनेते निर्माते, आय थिंक सर, आय डोंट नो युअर नेम, नितीन सर, ओके, चित्रपट निर्माते प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग. आता राष्ट्रवादी चित्रपट, आता याच्यामध्ये सांगा राष्ट्रवादी आलेला आहे शब्द, तर आपल्याला नक्कीच माहिती आहे कृषी विभागाशी पण या राष्ट्रवादीचं कसं नातं जुळलेलं आहे. तर खरं सांगायला गेलं तर हे राजकीय, सामाजिक आणि आपला टॅलेंट याचं तिघांचं संगोन्मत झालेलं आहे याच्यामध्ये. आणि एक मोठा पुरस्कार सोहळा इथे आपण राबवित आहोत. आज थोड्या प्रमाणावरती लोक आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधनं. हे खरं तर दीपक दादा तुमचं म्हणजे असं, मी एवढी मोठी तर नाही आहे पाच थोपण्या इतकी, पण नक्कीच आपण जे कार्य करत आहात ते महाराष्ट्राच्या भूमीसाठी जगभरामध्ये याची प्रचिती नक्कीच येत्या काळामध्ये येईल. एवढंच मी बोलू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दुर्गा भवानी.